आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग कोकण तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दिवाळी म्हणजे चैतन्याचा सण. दिवाळीपासूनचे 5-6 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा सणांनी ही दिवाळी साजरी होते. यात पाडव्या दिवशी कोकणात शेणाचा गोठा बांधण्याची परंपरा आहे. पाहुयात नेमकी काय आहे ही प्रथा. दिवाळी पाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचं खास महत्त्व आहे. या दिवशी सोनं खरेदी आवर्जून केलं जातं. त्यासोबतच नवीन वाहनांची देखील खरेदी केली जाते. पाडव्याला सुवासिनींकडून पतीचं औक्षण केलं जातं. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. यात कोकणात एक वेगळी प्रथा पाहायला मिळते. कोकणात शेतकरी वर्ग मोठा असल्यानं या प्रथेचं वेगळं महत्त्व आहे. शेतकरी कुटुंबात किंवा ज्यांच्या घरी गुरं असतात त्या कुटुंबात हे गोठा पूजन करण्याची प्रथा आहे. शेतकरी गुरं यांची प्रतिकात्मक प्रतिकृती तयार केली जाते. शेणापासून गोठा तयार केला जातो. यात कारेट्यांचा वापर करत बैल गाई तयार केल्या जातात. शिवाय राखणदार सुद्धा तयार केला जातो. ज्या पद्धतीनं गोठ्याच्या बाजूला गायरी असते तशीच या गोठ्यात सुद्धा तयार केली जाते. त्यात कारेट्यांच्या बियांचा शेण म्हणून वापर केला जातो. प्रत्येक जण आपली कल्पकता वापरून हा गोठा तयार करतो. नंतर पूजा करत शेतकरी शेतीत राबणाऱ्या गुरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. अलीकडच्या काळात शेतीचं प्रमाण कमी होऊ लागलंय. शेती ओस पडू लागलाय. बैलांची जागा ट्रॅक्टर यंत्रणांनी घेतलीय. असं असलं तरी देखील कोकणातल्या ग्रामीण भागात ही परंपरा अजूनही जपली जाते हे विशेष. जुईली पांगम, कोकणसाद लाईव्ह, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.